विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जोग महाराज की जय। दृष्टी सृष्टीवादाचे स्वरूप आणि त्याविषयी शंका व समाधान। दृष्टी सृष्टीवाद काय आहेत, त्याचं लक्षण काय आहेत, त्याचं स्वरूप काय आहेत, त्या संबंधानं चिंतन करताना कोणती शंका साधकाच्या अंतःकरणामध्ये येऊ शकते आणि त्या शंकेचं समाधान वेदांत चिंतनामध्ये कोणत्या पद्धतीने दिलं जातं, या सगळ्यांची चर्चा दृष्टी सृष्टीवादाचे स्वरूप आणि त्याविषयी शंका व समाधान ह्या मुद्द्याच्या अंतर्गत या विषयाची चर्चा येते। श्री गुरु सांगतात, बाबा रे, जसे देहाचे स्वरूप असेल तसे ध्यान करावे असा ध्यानामध्ये नियम नाहीत। ध्यान विधिवाक्याच्या अधीन आहेत। या संबंधी विशेष विचार ह्या तरंगात शब्दशक्ती निरूपणाच्या प्रसंगी भाट्टमट्ट खंडनात केला आहे। असो, श्री गुरु सांगतात, बाबा रे, जसे ध्येयाचे स्वरूप असेल तसे ध्यान करावे असा ध्यानामध्ये नियम नाहीत। समोर ज्या प्रकारचं ध्येय आहे त्या प्रकारचं ध्यान करणाऱ्याने केलं पाहिजे असा ध्यानाच्या मध्ये नियम नाहीत। समोर पाषाणाची मूर्ती असताना देखील त्या मूर्तीच्या ठिकाणी ईश्वरत्वाची भावना ठेवून ईश्वर म्हणून तिचं ध्यान करावं अशी शास्त्राचा विधी आहे। म्हणून समोरची वस्तू कशा प्रकारची आहेत त्या प्रकारे ध्यान केलं पाहिजे असं नाही, तर समोरच्या वस्तूच्या बद्दल शास्त्राने कोणत्या प्रकारचा विधी सांगितलेला आहे त्या विधीच्या प्रमाणे ध्यान करायचं आहे। आणि म्हणून त्यामध्ये वस्तूवरती ध्यान अवलंबून नाही, तर शास्त्राच्या विधीवरती अवलंबून आहे। विधीने शास्त्राने कोणती विधी सांगितलेली आहेत त्या संबंधाने ध्यानाची प्रक्रिया केली जाऊ शकते। या संबंधाने विशेष विचार ह्या तरंगात शक्ती निरूपणाच्या प्रसंगी भाट्टमत खंडनात केला आहे। या संबंधाचा विचार, ध्यानाचा विचार पुढे केलेला आहे आणि भाट्टमत खंडनाच्या वेळेस हा विचार विस्तृतपणे त्या ठिकाणी सांगितलेले आहेत। तूर्त या ठिकाणी एवढं समजून घ्यायचं आहे की ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये ध्यान हे वस्तूवरती अवलंबून नाही, तर शास्त्राच्या विधीवरती अवलंबून आहेत। असो, आता जागृत पदार्थाचा आपापणामध्ये कार्यकारण भाव नाहीत। जागृत अवस्थेतले जे काही वेगवेगळे पदार्थ आहेत त्या वेगवेगळ्या पदार्थांच्या मध्ये एकमेकाच्या मध्ये कार्यकारण भाव संबंध नाहीत। म्हणजे काहीतरी कारण असावं आणि त्याला काहीतरी कार्य असावं। म्हणजे दोन वस्तूंच्या मध्ये कार्यकारण संबंध जागृतीमध्ये सामान्य व्यवहारात दिसताना आपण बघतो, परंतु वेदांत चिंतनामध्ये आणि दृष्टी सृष्टीवादाच्या स्वरूपाच्या मध्ये जागृत पदार्थांच्या मध्ये कार्यकारण संबंध हा असतोच असं काही सांगता येत नाही। किंबहुना असं म्हणावं लागेल की जागृत पदार्थांचा आपापणामध्ये कार्यकारण भाव नाही। का नाही याचं कारण सांगतायत, सर्व पदार्थ साक्षात अविद्येचे कार्य आहेत। याचं कारण काय आहे, कार्यकारण संबंध का नाहीत, तर सर्व पदार्थ कसे आहे, हे अविद्येचे कार्य आहेत। आणि अविद्या कशी आहेत, घटीची घटना पटीसी माया। कोणताही पदार्थ कोणत्याही वेळेस निर्माण करण्याचं सामर्थ्य ते अविद्येच्या मध्ये आहे। जसं स्वप्नामध्ये स्वप्न पाहणाऱ्याच्या मध्ये अनेक पदार्थ दिसतात, पण स्वप्नामध्ये वेगवेगळे पदार्थ जरी दिसत असले पण त्या स्वप्नस्थ पदार्थांच्या मध्ये कोणताही कार्यकारणभाव संबंध नसतो। त्याप्रमाणे जागृत अवस्थेमध्ये सुद्धा पदार्थांच्या मध्ये कार्यकारणभाव संबंध नसतो। याचं कारण एक आहे, स्वप्न जसं अविद्येचं कार्य आहे तसं जागृती देखील अविद्येचं कार्य आहे आणि म्हणून त्यांच्यामध्ये कार्यकारणभाव संबंध नसतो। शुक्ती रजत किंवा स्वप्नाप्रमाणे अविद्य वृत्त्योपहित साक्षीने सर्व पदार्थांचा प्रकाश होतो। ज्याप्रमाणे
शुक्ती आणि रजत किंवा स्वप्न या स्वप्नस्थ पदार्थ किंवा शुक्ती रजत हे जे पदार्थ आहेत ना, हे अविद्या वृत्तीउपहित साक्षीने सर्व पदार्थांचा प्रकाश होतो. या पदार्थांचं जे प्रकाशन आहेत ते पदार्थांचं प्रकाशन अविद्या वृत्तीरूपहित साक्षीने केलं जातं. आणि त्यामुळे हे सर्व पदार्थ कसे आहेत म्हटले तर साक्षी भाष्य आहेत. सर्व पदार्थ हे साक्षी भाष्य आहेत. साक्षी भाष्य आहे त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे की सर्व पदार्थांचं प्रकाशन हे अविद्या वृत्तीच्या द्वारे साक्षीने ह्या पदार्थांचं प्रकाशन केलं जातं. ह्या अर्थानं सर्व पदार्थ हे कसे आहेत? साक्षी भाष्य आहेत. ज्ञानाकार आणि ज्ञाकार अविद्येचा परिणाम एकाच कालात उत्पन्न होतात आणि एकाच काळी नाश पावतात. अविद्या वृत्तीच्या द्वारे साक्षी प्रकाशन करतो ह्या म्हणण्याचा अर्थच काय आहे? ज्ञानाकार आणि ज्ञाकार समोरची वस्तू जी आहेत त्या वस्तूचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा अंतःकरण वृत्ती ही ज्ञाकार होत असते आणि वस्तूचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा अंतःकरण वृत्ती ही ज्ञानाकार होत असते. परंतु ज्ञानाकार आणि ज्ञाकार अविद्येचे परिणाम आहेत आणि ज्ञाकार आणि अज्ञानाकार हे अविद्येचे परिणाम एकाच कालात उत्पन्न होतात आणि एकाच कालामध्ये नाश पावतात. अविद्येचे परिणाम असल्यामुळे एकाच कालात उत्पत्ती आणि एकाच कालात नाश अशा अविद्येच्यापासून उत्पन्न झालेल्या पदार्थांची ही रीती आहेत. मग ह्यावरून काय सिद्ध होतं? ह्यावरून असे सिद्ध होते की जेव्हा पदार्थाची प्रतीती होते तेव्हाच त्या प्रतीतीचा पदार्थ उत्पन्न होतो. पदार्थाच्या अज्ञात कालात तो पदार्थ नसतोच. आणि याचंच शास्त्रामध्ये दृष्टी सृष्टीवाद म्हणतात. सृष्टीदृष्टीवादाचं बिनचूक स्वरूप ह्या दोन वळीमध्ये विचारसागरकर्त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. काय आहे? ज्या कालामध्ये पदार्थाची प्रतीती होते तेव्हाच त्या प्रतीतीचा पदार्थ उत्पन्न होत असतो आणि म्हणून प्रतीती कालातच पदार्थाची स्थिती आहे. जेव्हा पदार्थाची प्रतीती नसते तेव्हा तो पदार्थ नसतोच. म्हणून पदार्थाची प्रतीती होते तेव्हाच त्या प्रतीतीचा पदार्थ उत्पन्न होतो. पदार्थाच्या अज्ञात कालात तो पदार्थ नसतोच. जेव्हा पदार्थ हा अज्ञात असतो तेव्हा तो पदार्थ नसतो. म्हणून याचंच शास्त्रामध्ये दृष्टी सृष्टीवाद असं म्हणतात. जशी दृष्टी असेल तशी सृष्टी, म्हणजे पदार्थांची सत्ता जी आहे ज्ञात कालामध्येच पदार्थाला सत्ता आहे, अज्ञात कालामध्ये पदार्थाला सत्ता नाहीत. याचं स्पष्टीकरण असं देतात की दृष्टी म्हणजे वृत्तीज्ञान. दृष्टी म्हणजे वृत्तीज्ञान. हे वृत्तीज्ञान ज्या काली असते त्या काली सृष्टीमध्ये पदार्थ असतो. जेव्हा ज्ञान तेव्हा सृष्टी. जेव्हा वृत्तीज्ञान असतं तेव्हाच सृष्टी असते, तेव्हाच त्या पदार्थाला अस्तित्व असतं. म्हणजे दृष्टी म्हणजे वृत्तीज्ञान, ते ज्या काली असते त्याच काली सृष्टीमध्ये पदार्थ हा असतो. जशी दृष्टी तशी सृष्टी. यावरून काय निष्पन्न झालं? असा दृष्टी सृष्टी शब्दाचा विवक्षित अर्थ आहे. जशी दृष्टी असेल तशी सृष्टी हाच दृष्टी सृष्टी शब्दाचा अर्थ आहे. दृष्टी सृष्टीवादामध्ये पदार्थास अज्ञात सत्ता नाही, ज्ञात सत्ताच आहे. हा सर्वात महत्त्वाचा सिद्धांत आहे दृष्टी सृष्टीवादामध्ये. दृष्टी सृष्टीवादामध्ये पदार्थाला अज्ञात सत्ता नसतेच. काय असते? फक्त ज्ञात सत्ता असते. ज्ञात सत्ता म्हणजे काय? जेव्हा त्या पदार्थाचं ज्ञान तेव्हाच तो पदार्थाचे अस्तित्व आहे. वृत्ती जर नसेल तर तो पदार्थही नाहीत. म्हणजे ज्या काली वृत्ती ज्ञान त्या काली पदार्थ, ज्या काली ज्ञान नाही त्या काली पदार्थही नाहीत. म्हणजे वृत्ती काली फक्त त्या पदार्थाची सत्ता असते, अज्ञात कालामध्ये पदार्थाला सत्ता नसते. असा दृष्टी सृष्टीवादामध्ये महत्त्वाचा भाग आहे. दृष्टी सृष्टीवादात पदार्थास अज्ञात सत्ता नाहीच, ज्ञात सत्ताच आहे. म्हणजे जेव्हा वृत्तीज्ञान तेव्हा तो पदार्थ, जेव्हा वृत्तीज्ञान नाही तेव्हा तो पदार्थही नाही. म्हणजे वृत्ती ज्ञान कालातच पदार्थाची सत्ता आहे, अज्ञात कालामध्ये त्या पदार्थाला स्वतंत्र सत्ता नाही. असा दृष्टी सृष्टीवादातला मुख्य सिद्धांत आहे. आता ह्या पक्षात पारमार्थिक व प्रातिभाषिक अशा
दोनच सत्ता मानतात, तीन सत्ता मानत नाहीत. हा जो दृष्टीसृष्टीवाद आहे, या दृष्टीसृष्टीवादामध्ये दोनच सत्ता मानतात आणि दोनच सत्ता मानाव्या लागतात आणि त्या दोन सत्ता मानूनच सगळ्या व्यवहाराची संगती लावता येते. आणि म्हणून दोन पदार्थ मानून जर व्यवहाराची संगती लावता येत असेल तर आणखी तीन सत्ता मानण्याची गरज काय आहे? त्याला शास्त्रामध्ये गौरव नावाचा दोष म्हणतात. गौरव नावाचा दोष काय आहे? गौरव नावाचा दोष की दोन सत्ता मानून जर व्यवहाराची संगती जर लागत असेल तो विनाकारण व्यवहाराच्या संगती करता तीन सत्ता मानायच्या, हा गौरव नावाचा दोष शास्त्रामध्ये मानला जातो. आणि म्हणून या पद्धतीने दोनच सत्ता मानतात, तीन सत्ता नाहीत. आणि तीन सत्ता मानण्याची जरुरीही नाही. कारण काय? कारण सर्व अनात्म पदार्थ स्वप्नाप्रमाणे प्रातिभाषिक आहेत. का बरं दोन सत्ता मानायचे आहेत? व्यावहारिक जीवनामध्ये किंवा जगत असताना तीन सत्ता मानतात. एक, प्रत्यक्ष जागृत अवस्थेमध्ये जे पदार्थ दिसतात त्यांची सत्ता एक आहेत. स्वप्नामध्ये जे पदार्थ आहेत त्यांची सत्ता आहेत. आणि ज्याचा तिन्ही कालामध्ये बाध होत नाही अशी सत्वस्तू आहे तिची एक सत्ता आहे. म्हणजे तिन्ही कालामध्ये ज्या सत्वस्तूचा बाध होत नाही तिला पारमार्थिक सत्ता असं म्हणतात. स्वप्नस्थ पदार्थांची ही प्रातिभाषिक सत्ता आहे. आणि जागृत व्यवहारामध्ये जे काही पदार्थ अनुभवाला येतात त्यांची प्रातिभाषिक सत्ता आहेत असं विचार करणारे काही ठिकाणी मानत असतात. परंतु ह्या ठिकाणी दृष्टीसृष्टीवादामध्ये जागृत पदार्थांची स्वप्नवत सत्ता आहेत. म्हणजे स्वप्नाची जशी प्रातिभाषिक सत्ता आहे त्याप्रमाणे संपूर्ण जागृत पदार्थांची सत्ता कोणती आहे? प्रातिभाषिक सत्ता आहेत. आणि म्हणून जागृत आणि स्वप्न हे दोन सत्ता न मानता दोन्हींची सत्ता फक्त प्रातिभाषिक सत्ताच मानतात. म्हणून सर्व अनात्म पदार्थ स्वप्नाप्रमाणे प्रातिभाषिक आहेत. म्हणजे जशी स्वप्नाची सत्ता आहे तशी जागृत व्यवहारातल्या पदार्थांची सत्ता आहे. प्रतीत कालाहून अन्य काली अनात्म पदार्थास सत्ता नाहीत. जेव्हा पदार्थ प्रतीत होतो तेव्हाच त्या पदार्थाची प्रतीती असते. जेव्हा पदार्थ प्रतीत होत नाही तेव्हा त्या पदार्थाला सत्ताच नसते. म्हणजे काय? पदार्थाच्या ज्ञानकालीच फक्त पदार्थाला सत्ता आहे, पदार्थाच्या अज्ञात कालामध्ये त्या पदार्थाला सत्ता नाही. म्हणून तिसरी व्यावहारिक सत्ता मानण्याची जरुरी नाही. दृष्टीसृष्टीवादात सर्व अनात्म पदार्थ साक्षी भाष्य आहेत. आपण सुरुवातीलाच पाहिलं आहे की दृष्टीसृष्टीवादामध्ये सर्व पदार्थ कसे आहेत? हे साक्षी भाष्य आहेत. साक्षी भाष्य असं म्हणताना नेमका कोणता अर्थ साधकाच्या अंतःकरणामध्ये अभिप्रेत आहेत याचं स्पष्टीकरण पुढे सांगता आहेत. ते प्रमाता प्रमाणाचे विषय कोणीच नाहीत. कारण का? सर्व पदार्थ हे अविद्यावृत्ती उपहित असल्यामुळे अविद्यावृत्तीने साक्षीच्या द्वारे पदार्थांचं प्रकाशन होत असल्यामुळे सर्व पदार्थ हे साक्षी भाष्य आहेत. आणि म्हणून प्रमाता प्रमाणाचे विषय कोणीच नाहीत. सर्व विषय कसे आहेत? साक्षी भाष्य आहेत. प्रमाणांचे किंवा प्रमेयांचे हे पदार्थ विषय नाहीत. कारण काय आहे? कारण अंतकरण, इंद्रिय, घटादी सर्व त्रिपुटी यांचे ज्ञान स्वप्नाप्रमाणे एकाच काली उत्पन्न होते. असा एक अप्रतिम सिद्धांत आहे दृष्टीसृष्टीवादाचा. हा विचार करताना अंतःकरणाची वृत्ती अतिशय सूक्ष्म आणि अंतर्मुख जर केली तर या दृष्टीवादाचं स्वरूप साधकाच्या अंतःकरणामध्ये सहज लक्षात येण्यासारखं आहे. की काय? या दृष्टीसृष्टीवादामध्ये सर्व अनात्म पदार्थ साक्षी भाष्य आहेत असं म्हणत असताना ते पदार्थ प्रमाणांचे विषय नाहीत. कारण अंतकरण, इंद्रिय, घटादी पदार्थ ही जी सगळी त्रिपुटी आहे ना हे स्वप्नाप्रमाणे एकाच काळी उत्पन्न होतात. यांच्यामध्ये कोणताही कार्यकारण संबंध नाहीत. असं नाही की अगोदर पदार्थ निर्माण झाले मग इंद्रिय झालेत मग त्या पद्धतीने तो द्रष्टा झाला असं काही नाही. एकाच म्हणजे युगपत कालामध्ये पदार्थ, इंद्रिय आणि पदार्थांचं ज्ञान हे एकाच काली उत्पन्न होते. म्हणून त्यांचा विषयही विषय भाव घडत नाहीत.
विषयी विषय भाव म्हणजे काय? समोरचे जे आहेत पदार्थ त्यांना विषय म्हणावा आणि त्या पदार्थांना जाणणारा जो कोणी असतो त्याला विषयी असं म्हणावा. म्हणजे समोरच्या पदार्थांचं ज्ञान होताना ते पदार्थ विषय आहेत आणि त्यांचं ज्याला ज्ञान होतं तो विषयी आहेत. असा विषयी विषय भाव या पदार्थांच्या मध्ये नसतो. कारण का सगळे पदार्थ हे अविद्येचे कार्य परिणाम आहेत आणि अविद्येचे परिणाम असल्यामुळे एकाच कालामध्ये इंद्रिय, अंतःकरण, घट आणि हे सगळे पदार्थ एकाच कालात उत्पन्न होतात. अंतःकरण आणि घटादी विषय ही ज्ञानाहून ही त्रिपुटी पूर्वी असावी, पण तसं नाही. कारण का सांगतोच आता सांगितलंय आपण की अंतःकरण, इंद्रिय आणि घटादी सर्व त्रिपुटी यांचे ज्ञान स्वप्नाप्रमाणे एकाच कालात उत्पन्न होते, म्हणून त्यांचा विषयी विषय भाव घडत नाही हा सिद्धांत आहे. इंद्रिय, अंतःकरण, घटादी विषय हे ज्ञानाहून पूर्वी त्रिपुटी असावी, मग नेत्रेंद्रियाद्वारे अंतःकरण वृत्तिरूप प्रमाणजन्य ज्ञान व्हावे. परंतु अंतःकरण, इंद्रिय आणि विषय हे तिन्ही ज्ञानाचे पूर्वकाली नाहीत. दृष्टीसृष्टीवादामध्ये आणि इतर विषयाच्या मध्ये चिंतन करताना हाच फरक आहे की इतर वेळेस चिंतन करताना आपलं असं मानावं लागतं की काय की पहिल्यांदा ते इंद्रिय आहेत, त्याच्याही अगोदर विषय आहेत, नंतर अंतःकरणाची वृत्ती आहेत, मग अंतःकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियांच्याद्वारे जाऊन त्या पदार्थापर्यंत जाते, त्या पदार्थाचे आकाराकार होते आणि मग त्या पदार्थांचं ज्ञान होतं. असं करताना पदार्थाच्या ज्ञानामध्ये विषयी विषय भाव आहेत. पण ह्या ठिकाणी सर्व पदार्थ हे अविद्येचा परिणाम असल्यामुळे होतं काय की इंद्रिय आणि अंतःकरण घटादी विषय हे ज्ञानाच्या पूर्वी असावी आणि मग नेत्रेंद्रियाद्वारा अंतःकरण वृत्तिरूप प्रमाणजन्य ज्ञान व्हावे असं चिंतन करता वेळेस वाटतं. परंतु या ठिकाणी अंतःकरण आणि इंद्रिय हे तिन्ही ज्ञानाच्या पूर्वकाली नाहीत. म्हणजे अंतःकरणही नाहीत, विषयही नाहीत आणि पदार्थही नाहीत. हे तिन्हीचे तिन्ही एकाच काली उत्पन्न होते. म्हणून अंतःकरण, इंद्रिय आणि विषय हे तिन्ही ज्ञानाच्या पूर्वकाली नाहीत. ज्ञानाबरोबरच काय आहे ही त्रिपुटी उत्पन्न होते. म्हणजे अंतःकरण, इंद्रिय आणि विषय हे एकाच कालामध्ये उत्पन्न होतात. एका पाठीमागे उत्पन्न होत नाही, तर युगपत उत्पन्न होत असल्यामुळे त्यांच्यामध्ये काय आहे कार्यकारण भाव संबंध नाहीत. प्रमाणजन्य ज्ञानाचा विषय जागृत पदार्थ कोणताही नाहीत. कारण का प्रमाणजन्य ज्ञानाचा जागृत पदार्थ कोणताही नाहीत, म्हणून सर्व पदार्थ स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहेत. सत्य पदार्थ मांडले तर त्यामध्ये विषयी विषय भाव मानावा लागेल, त्यामध्ये कार्यकारण भाव मानावा लागेल, एक पूर्वी आणि एक उत्तर असा पूर्वोत्तर भाव मानावा लागेल. परंतु जागृत पदार्थ स्वप्नाप्रमाणे हे प्रातिभाषिक आहेत आणि मिथ्या आहेत. मिथ्या पदार्थ, प्रातिभाषिक पदार्थ स्वप्नाप्रमाणे हे जागृत पदार्थ एकाच काली उत्पन्न होतात आणि म्हणून हे जागृत पदार्थ स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहेत. आता जागृतीत काही पदार्थ मिथ्या रूपाने व काही सत्य रूपाने ज्ञात आहेत आणि अनंत कालाचे आहेत. त्यात काही नष्ट होतात, काही त्यात प्रमाणदोषी उत्पन्न होतात. अशी प्रपंचधारा सारखी चालू आहे, तिचा कधीही उच्छेद होत नाही. म्हणून जोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही तोपर्यंत प्रपंच प्रतीती होईल आणि ज्ञान होईल तेव्हा प्रपंच सत्यत्वाने प्रतीत होणार नाहीत. हाही दृष्टीसृष्टीवादातला एक महत्वाचा भाग आहे की काय जागृत पदार्थ मिथ्या रूपाने व काही सत्य रूपाने ज्ञात आहेत. जेव्हा जागृती अवस्थेमध्ये आपण जेव्हा विचार करतो त्यामध्ये काही पदार्थ मिथ्या रूपाने प्रतीतीला येतात आणि काही पदार्थ सत्य रूपाने प्रतीतीला येतात. आणि जे पदार्थ सत्य रूपाने प्रतीतीला येतात ते दीर्घकालपर्यंत राहतात आणि जे पदार्थ मिथ्या रूपाने प्रतीतीला येतात ते पदार्थ अल्पकालामध्ये निवृत्त होतात, नाश पावतात. आता या सगळ्यांचा विचार करताना एक महत्वाची बाब या ठिकाणी आहे, ती म्हणजे ही की सर्व जागृत पदार्थ स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहेत. जागृतीत काही पदार्थ मिथ्या रूपाने व काही सत्य रूपाने ज्ञात आहेत. एवढंच नाही, अनंत कालाचे आहेत. असं वाटतं की एक पदार्थ जो अनंत कालापासून काळातून निर्माण झाला, आजही आहेत आणि पुढेही असणार आहेत.
म्हणून त्या पदार्थाची अनंत कालपर्यंत प्रतीती येते. आणि ती पदार्थ कशी येते? सत्य रूपाने प्रतीती येते. म्हणजे तो पदार्थ सत्य आहे, तो ज्ञात आहे आणि अनंत कालाचा आहे. त्यातही काही नष्ट होतात आणि काही उत्पन्न होतात. अशी जी धारा चालू आहे तिचा कधीही उच्छेद होत नाही. कधीही उच्छेद होत नाही याचा अर्थ कधीही उच्छेद होत नाही असा नाही. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत या संसाराची अनंत धारा ही पाहणाऱ्याच्या दृष्टीमध्ये प्रतीतीला येत असते. परंतु एकदा की ब्रह्मज्ञान झालं की या संसाराची अनंत धारेचा उच्छेद होतो. म्हणून जोपर्यंत ब्रह्मज्ञान होणार नाही तोपर्यंत प्रपंच प्रतीती होईल. आणि एकदा आणि ज्ञान होईल तेव्हा प्रपंच सत्यत्वाने प्रतीत होणार नाही. पण जेव्हा ज्ञान होईल तेव्हा प्रपंच सत्यत्वाने प्रतीतीला येणार नाहीत. मग कसा येईल? समोर घट असताना घट हा मातीचा विकार आहे आणि म्हणून घट पाहताना घट नसून तो घट मातीच आहे अशी त्याची प्रतीती आहे. मग नामरूप काय आहे? नामरूप हे मिथ्या आहे. सत्य काय आहे? सत्य फक्त मृत्तिकाच आहे. मृत्तिका इत्येव सत्यम. बाकीचं काय आहे? नामरूप काय? विकारो नामधेय मृत्तिका इत्येव सत्यम. म्हणून त्या विचारवंताला तो पदार्थ सत्यत्वाने प्रतीतीला येणार नाही. कारण का? त्याचं ज्ञान झाल्यामुळे. ज्ञानानंतर प्रपंच सत्यत्वाने प्रतीतीला येत नाहीत. त्या ज्ञानाची ज्ञानप्राप्तीचे साधने वेद व गुरु आहेत. आता ज्या ज्ञानाच्या मुळे अनंत प्रपंचाची धारा सत्यत्वाने प्रतीतीला येत नाही ते ज्ञान कोणापासून भेटतं? वेद आणि गुरूंच्या पासून ते ज्ञान भेटतं. आणि म्हणून ज्ञानाची साधने वेद आणि गुरु आहेत. त्यापासून परमसत्याची प्राप्ती होते. परमसत्य काय? यद विषया बुद्धिम न व्यभिचरती तत् सत्यम. आणि यद विषया बुद्धिम व्यभिचरती तत् मिथ्या. अशी सत्य आणि मिथ्या शब्दाची व्याख्या तैत्तरीय उपनिषदामध्ये शंकराचार्यांनी भाष्य करताना मांडलेली आहे. ज्याविषयी बुद्धीचा व्यभिचार घडतो, म्हणजे समोर पदार्थ पाहिला असताना त्या पदार्थाच्या मध्ये सारखा बदल घडतो. सोन्याचं लाकीट पाहिलं असताना त्याचं रूपांतर अंगठीमध्ये करता येतं. अंगठीचं रूपांतर पुन्हा कर्णफुलामध्ये करता येतं. म्हणजे तो पदार्थ पाहिला असताना तो पदार्थाच्या विषयी बुद्धीसारखी बदलत जाते. म्हणजे ज्या पदार्थाच्या विषयी सारखी बुद्धी बदलत जाते त्याला मिथ्या म्हणावा. यद विषया बुद्धिम व्यभिचरती स मिथ्या. परंतु सोन्याकडे पाहिल्यानंतर सोन्याविषयी बुद्धी झाल्यानंतर ती सोन्याची बुद्धी कधी निवृत्त होत नाही. सोनं सोनंच कायम राहतं. आणि म्हणून ते सत्य आहे. यद विषया बुद्धिम न व्यभिचरती तत् सत्यम. यद विषया बुद्धिम व्यभिचरती तत् मिथ्या. आणि म्हणून सत्य असं आहे की जे वर्तमान काळात, भूतकाळात आणि भविष्य काळामध्ये सत्य ते सत्यच राहतं. आणि या सत्यत्वाची ज्ञानाची प्रचिती, ज्ञानाचे साधन जे वेद आणि गुरु त्यांच्यापासून होते. आणि त्यांचं जे ज्ञान होतं ते कोणतं ज्ञान होतं? परमसत्याचं ज्ञान होतं. अशा रीतीने जागृत व्यवहारात कित्येक पदार्थ मिथ्यात्व, कित्येक पदार्थांचा नाश, कित्येकांची उत्पत्ती आणि कित्येकांना वेद गुरुपासून संसार दुःखाचा नाश आणि परमपुरुषाची प्राप्ती हे सर्व स्वप्नाप्रमाणे अविद्याकृत मिथ्या आहेत. काय आहेत? आता ह्या संबंधाचा विचार इतका सूक्ष्म आहे की ज्ञानाचे साधन जे वेद आणि गुरु त्याप्रमाणे त्या वेद गुरूंच्या पासून उत्पन्न झालेलं ज्ञान त्याने काय होतो? संसार दुःखाचा नाश होतो आणि परमपुरुषार्थ जे आहे त्याची प्राप्ती होते. पण हे जरी असलं पण वेद गुरु त्यांचं ज्ञान आणि त्यापासून संसाराची ही निवृत्ती होते. या सगळ्या घटना कशा आहेत? या अविद्याकृत आहेत. आणि जे जे अविद्याकृत असतं ते ते मिथ्या असतं. वेद गुरूंना मिथ्यात्व म्हणावं लागेल का? म्हटलं हो, वेद गुरूंना सुद्धा मिथ्यात्व आहेच. कारण का? पण वेदगुरूंचं मिथ्यात्व हे उपकारक आहे आणि इतर जे मिथ्यात्व जे आहेत
ते अपकारक आहेत. कारण का, वेदगुरु जरी मिथ्या असले पण वेदगुरूपासून होणारी जी आत्मजागृती ती मात्र खरी आहे. म्हणून त्या मिथ्या वेदगुरूपासून जागृती जी आहे ती होत असते. कारण का, मिथ्या जरी लांडगा असला पण त्या मिथ्या लांडगा आपल्या पाठीमागं लागलेला आहे, त्याच्याद्वारे जागृती होते. मग लांडगा जर काय खोटा असू द्या काही फरक पडत नाही, पण त्याने जागले हे खरं आहे ना. त्याप्रमाणे वेद शास्त्र त्यांचा उपदेश त्यामुळे होणारं ज्ञान, त्या ज्ञानामुळे प्रपंचाची निवृत्ती, हे सगळे सगळे अविद्याकृत आहे. म्हणजे काय, सगळे मिथ्या आहेत. क्षणमात्र स्वप्नामध्ये बहुत काळ प्रतीत होतो आणि जागृत प्रमाणे बहुत कालाचे स्थायी पदार्थ प्रतीत होतात आणि त्या पदार्थापासून बहुत काल भोगही होतो. म्हणून जागृत पदार्थांची स्वप्न पदार्थाहून किंचितही विलक्षणता नाही. म्हणून सर्व अनात्म पदार्थ मिथ्या आहेत हे सिद्ध झाले. या सगळ्या चिंतनापासून काय सिद्ध झालं? हा सिद्धांत आहे की काय, क्षण मात्र स्वप्नामध्ये बहुत काळ प्रतीत होतो. स्वप्न अतिशय कमी कालामध्ये पडतं. पण कमी कालामध्ये जरी स्वप्न पडत असलं पण ज्या कालामध्ये ते स्वप्न पडतं त्या कालामध्ये प्रदीर्घ कालाची अनुभूती येते. मी अमेरिकेला गेलो किंवा मी काशीला गेलो, मी तीर्थयात्रेला गेलो, मी त्या ठिकाणी हिमालय पाहिला, गंगेची प्रदक्षिणा केली, असं करत करत पुन्हा आम्ही आपल्या घरी आलो आणि असं करत पाहतो तर जाग आली. परंतु हा प्रवास अत्यंत अल्प कालाचा आहे, परंतु झोपेमध्ये स्वप्नामध्ये त्याची प्रदीर्घ काळ प्रतीत होत होतो. त्याप्रमाणे जागृत प्रमाणे बहुत कालाच्या स्थायी, त्याप्रमाणे काय होतं, जागृतीप्रमाणे बहुत कालाचे स्थायी पदार्थ प्रतीत होतात आणि त्या पदार्थापासून बहुत भोगही होतो. तसं ह्या स्वप्नस्थ पदार्थ जसे आहे तसं जागृतीमध्ये देखील पदार्थ आहे. असं वाटतं की हा बहुत काल आहेत, कालाचे पदार्थ आहेत आणि त्या बहुत कालामध्ये प्रतीत होणारे जे काही पदार्थ आहेत त्यापासून जो भोग होतो तो भोगही प्रदीर्घ कालाचा आहे असं वाटायला लागतं. आणि म्हणून क्षणमात्र स्वप्नामध्ये बहुत काळ प्रतीत होतो आणि जागृतीप्रमाणे बहुत कालाचे स्थायी पदार्थ प्रतीत होतात. जसं जागृतीमध्ये बहुत कालाचे पदार्थ प्रतीत होतात त्याप्रमाणे स्वप्न अल्पकाल असताना बहुत कालाचं वाटतं, ते पदार्थ बहुत कालाचे वाटतात, त्यांचे भोगही बहुत कालाचे वाटतात. त्या पदार्थापासून बहुत काल भोगही होतो. म्हणून जागृत पदार्थांची स्वप्न पदार्थाहून किंचितही विलक्षणता नाही. जसं स्वप्न तसं जागृती, जसं जागृती तसं स्वप्न. म्हणजे काय, ज्याप्रमाणे स्वप्न हे मिथ्या आहे त्याप्रमाणे जागृती ही मिथ्या आहे. त्याचं कारण काय आहे, ते अविद्याकृत आहेत आणि जे जे अविद्याकृत असतं ते मिथ्या असतं. आणि म्हणून स्वप्नाची आणि जागृतीची एकच प्रातिभासिक सत्ता आहेत. ते दोन्ही पदार्थ अविद्याकृत असल्यामुळे ते मिथ्या आहेत. कारण का, त्या दोन्ही पदार्थांच्या मध्ये किंचितही विलक्षणता नाही. सर्व अनात्म पदार्थ मिथ्या आहेत. आता हे सिद्ध झालं. फक्त आत्माच एक सत्य आहे. आत्म्याच्या व्यतिरिक्त सर्व पदार्थ हे मिथ्या आहेत. हे सगळं श्री गुरूंनी सांगितल्यानंतर ऐकत असताना शिष्याच्या अंतःकरणामध्ये एक शंका उपस्थित होते. कुणीही असा विचार केला तर शिष्याच्या जागेवरती अशी शंका उपस्थित होणं साहजिकच आहे. मग शिष्याच्या निमित्तानं अशी शंका आपल्याला येऊ शकते. शिष्य विचारतो की महाराज, ही विश्वरचित सृष्टी अनंत कल्पापासून अनादि आहे, त्यात ज्ञानी मुक्त आहेत, अज्ञानी बद्ध आहेत, कोणी प्रपंच करून आनंदात आहेत, कोणी दुःखात आहेत, अशी प्रपंचधारासारखी चालू आहे. ती जर स्वप्नाप्रमाणे म्हणावी तर एक क्षण घटका किंवा प्रहर कालपर्यंत स्वप्नाप्रमाणे असावी आणि स्वप्नाप्रमाणे अल्प कालस्थायी संसार असेल तर बंध अनादिकालाचा आहे असं म्हणता येणार नाही. आणि बंधनिवृत्ती करता सांगितलेले श्रवण मननादी ही व्यर्थ होते. आता ही शिष्याची शंका जी आहे ती शंका देखील अत्यंत विचारणीय आहे. तो म्हणतो महाराज,
ही विश्वरचित सृष्टी अनादी म्हणजे काय? ही विश्वरचित सृष्टी जी आहे अनंत कल्पापासून अनादी आहे. ही जी सृष्टी दिसते ही सृष्टी ईश्वराने निर्माण केलेली आहे. केव्हापासून केली? अनादी कल्पापासून केली आहेत. अनादी कल्पापासून केलेली आहेत आणि अनंतही आहेत. मग ईश्वराने ही सृष्टी अनादी कल्पापासूनही केली आहेत. अनादी ती अनंतही आहेत. आणि अनादी कालापासून अनंत ही जी सृष्टी ईश्वराने निर्माण केली त्या ईश्वराच्या सृष्टीमध्ये काही ज्ञानी मुक्त आहेत. कारण का? ज्यांना ज्ञान होतं ते मुक्त होतात. आणि ह्या सृष्टीमध्ये काही अज्ञानी आहेत ते बद्धही आहेत. जो अज्ञानी असतो तो बद्धच असतो आणि जो ज्ञानी असतो तो मुक्तच असतो. आणि म्हणून या सृष्टीमध्ये ज्ञानी मुक्त आहेत आणि अज्ञानी बद्ध आहेत. त्याप्रमाणे कोणी प्रपंच करून आनंदात आहेत. या सृष्टीमध्ये प्रपंचही करतात, मुलाबाळात राहतातही आणि त्यामध्ये त्या सगळ्या सृष्टीचा आनंदही घेतात. पण काही त्याच प्रपंचामध्ये राहून दुःखही भोगतात. म्हणजे एकच सृष्टी आहे, ती सृष्टी ईश्वराने अनंत कालापासून निर्माण केली. त्यात कोणी ज्ञानी ते मुक्त, अज्ञानी ते बद्ध. त्यातही जे काही प्रपंच करतात त्यात काही प्रपंचिक आनंदी आणि काही प्रापंचिक दुःखी आहेत. अशी प्रपंचधारा सारखी चालू आहेत. कोणी ज्ञानी, कोणी मुक्त, कोणी अज्ञानी, कोणी बद्ध, कोणी संसारामध्ये आनंदी, कोणी संसारामध्ये दुःखी, अशी प्रपंचाची सारखी धारा चालू आहेत. ती जर स्वप्नाप्रमाणे म्हणावीत, तुम्ही असं म्हणतात की सगळी सृष्टी ही स्वप्नाप्रमाणे अविद्याकृत मिथ्या आहेत. मला असं वाटतं, मी आता तुम्हाला सांगितलं की स्वप्नाप्रमाणे या सृष्टी जर मिथ्या म्हणावं आणि ती जर स्वप्नाप्रमाणे म्हणावी तर एक क्षण, घटका किंवा प्रहर कालपर्यंत स्वप्नाप्रमाणे म्हणावी, स्वप्नाप्रमाणे असावी. आणि स्वप्नाप्रमाणे अल्पस्थायी संसार असेल तर बंध अनादिकालाचा आहे असं म्हणता येणार नाहीत. तुम्ही जर असं म्हणतात की ही जी सृष्टी आहे ही सृष्टी स्वप्नाप्रमाणे आहेत, स्वप्नाप्रमाणे असं जर म्हटलं, स्वप्न जसं एक क्षणामध्ये असतं किंवा एक घटकाभराचं असतं, परंतु होतं काय इथं? स्वप्नाप्रमाणे जर म्हटलं त्या सृष्टीला तर काय? एक क्षण, घटका, प्रहर कालपर्यंत स्वप्नाप्रमाणे ही सृष्टी असावी. पण तसं नाही. ती प्रदीर्घ काळपर्यंत दिसते, स्वप्नाप्रमाणे असावी. आणि स्वप्नाप्रमाणे अल्पकालस्थायी संसार असेल तर बंध अनादिकालाचा आहे असं म्हणता येणार नाहीत. कारण का? सृष्टी जर अल्पकालाची आहे तर बंधही अल्पकालाचा आहे. मग तुम्ही असं कसं म्हणता की बंध अनादिकालाचा आहे? तर मग काय म्हणाल? सृष्टी ही अल्पकालाची आहेत आणि बंधही कसा आहे? तो अल्पकालाचाच आहे. म्हणून स्वप्नाप्रमाणे अल्पकालस्थायी संसार असेल तर बंधही अनादिकालचा आहे असं म्हणता येणार नाही. बंध निवृत्ती करता सांगितलेली श्रवणादी साधनाही व्यर्थ होतील. कारण का? संसार जर अल्पकालातला आहे मग बंधही अल्पकालातला आहे. बंध अल्पकालाचा आहे तर मग एका क्षणी उत्पन्न होईल आणि दुसऱ्या क्षणामध्ये तो नाश होईल. मग असं असेल तर मग विनाकारण श्रवण करण्याची आवश्यकता काय आहे? मग श्रवण करा, मनन करा, निध्यासन करा. आत्मा सच्चिद आनंद स्वरूप आहे आणि तोच व्यतिरिक्त सर्व विनाशी चंचल आहेत, मिथ्या आहेत. अशा गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता का आहे बरं? आवश्यकता वाचणार नाही. कारण का? सगळं अविद्याकृत मिथ्याच आहे, क्षणभराचं आहे. त्यामुळे बंध हा क्षणकालाचा म्हणावा लागेल. आणि बंध निवृत्ती करता जी साधनं सांगितलं आहे श्रवण मनन त्यांनाही व्यर्थत्व येईल. असं हा शिष्याचं जे म्हणणं आहे. या शिष्याचा म्हणण्याचा नेमका अर्थ काय आहे? तू सांगतायत कोट्यावधी वेळा स्वप्नाप्रमाणे प्रपंच मिथ्य आहे असे श्रवण केले, शास्त्र विचार करून प्रपंच मिथ्यात्व संबंधाने सांगितलेल्या युक्तीचा विचार करून मिथ्यात्व ठरले, तरी अविद्येचा असा काही विलक्षण प्रभाव आहे की जागृत व्यवहारास मिथ्यात्व म्हणते वेळीस मन मिथ्यात्वाविषयी साशंक होतेच. अनादिकालच्या प्रपंच सत्यत्वाचा निश्चय हा परिणाम आहे. ही गोष्ट शास्त्र प्रमाण, विचार, युक्ती आणि विद्वत अनुभव यांनी निश्चित झाली. तथापि त्या गोष्टीविषयी मन साशंक होणे हे दैव दुर्विलासाचे लक्षण आहेत. तशा प्रकारची शिष्याची स्थिती असल्यामुळे त्यांनी ही शंका केली. का बरं अशी शंका का उपस्थित होते? अनंत कालापासून
आपण वेदाचं, शास्त्रांचं, गुरूंचं श्रवण मनन करतो आणि अनेक वेळेस संसार मिथ्या आहे, संसार मिथ्या आहे, संसार मिथ्या आहे असं बोलतोही आणि असं श्रवणही करतो. पण असं श्रवण करून असं बोलून सुद्धा तरी संसार मिथ्या आहे असा वाक्याचा उच्चार केल्याबरोबर मन हे साशंक ठरतं. कारण का? प्रपंचाच्या मिथ्यात्व संबंधाने सांगितलेल्या युक्तीचा विचार करून मिथ्यात्व ठरले तरी काय आहे, अविद्येचा परिणाम एवढा विलक्षण आहे की अनंत कालापासून आपण संसार मिथ्या आहेत, खोटा आहेत असं ऐकतो आणि सांगतानाही बोलतो, तरी सुद्धा संसार मिथ्या आहे असं म्हटल्याबरोबर अविद्येच्या त्या विलक्षण असा प्रभाव आहे की तरी देखील प्रपंच सत्य आहे असं वाटायला लागतंच. असं का वाटावा? वाटू तर नाहीत ना. शास्त्रावरती दृढ निश्चय असल्यानंतर वाटू नाहीत आणि आपल्याला वाटू नये असं वाटतही असतं, तरी देखील आपल्या अंतःकरणामध्ये साशंकता ती येतेच. असं का येतं? याचं कारण आहे अनादिकालच्या प्रपंच सत्यत्वाचा निश्चय हा परिणाम आहे. एका जन्मात नाही, 84 लक्ष योनीमध्ये 84 लक्ष वेळेस त्याने वेगवेगळ्या योनीमध्ये वेगवेगळे प्रकार जन्म घेतले आणि जन्म घेऊन त्या शरीराशी तादात्म्य साधलं आणि त्या तादात्म्याच्या द्वारे संसार हा खरा आहे, खरा आहे, खरा आहे, खरा आहे असा परिणाम त्याच्या अंतःकरणावरती झालेला असतो. त्यामुळे अनादिकालच्या प्रपंच सत्यत्व निश्चयाचा हा परिणाम आहे. जी गोष्ट शास्त्र प्रमाण, विचार, युक्ती आणि विद्वत अनुभव याने निश्चित झाली आहे. शास्त्राने सांगितलं संसार खोटा आहे, विचार करून पाहिलं संसार खोटा आहे, युक्तीने सांगितलं संसार खोटा आहे आणि विद्वानांचाही अनुभव आहे की संसार खोटा आहे, मिथ्या आहे. फक्त प्रतीत कालामध्ये त्याची सत्ता आहे. प्रतीती कालात सत्ता आहेत, प्रतीतीच्या व्यतिरिक्त त्या पदार्थाला सत्ताच नाही असं अनेक वेळेस सांगून सुद्धा या संसाराच्या विषयी, सत्यत्वाच्या विषयी साशंकता येणं हे काय आहे? दैव दुर्विलासाचं लक्षण आहे. म्हटले काय करावं? हा दुर्दैवी आहे. म्हटले एवढं सांगूनही कळत नसेल तर आता काय म्हणावं, असं दुर्भाग्यच म्हणावं लागेल. आणि तशा प्रकारची शिष्याची ही स्थिती असल्यामुळे शिष्याने ही शंका उपस्थित केली. आता हे दैव दुर्विलास सांगून शिष्याला दुर्लक्षित केलं नाही, पण जे शास्त्र महापुरुष त्यांना कधी थकवा येत नाही. जितक्या शंका विचारल्या तेवढ्या शंकेचं उत्तर देत असताना ही शास्त्र म्हणजे श्रुती आणि श्रुतीचा अभ्यास करणारे जे ऋषी त्यांना कधी थकवा येत नाही आणि पुन्हा जितक्या शंका विचारल्या त्या शंकेचं निरसन होईपर्यंत गुरु त्या प्रश्नाचं उत्तर देतच असतात आणि जोपर्यंत शिष्य निशंक होत नाही तोपर्यंत त्या शिष्याला सोडत नाही. ते म्हणजे सोडत नाही असा अर्थ आहे त्याच्या शंका सर्व निवृत्तच करतात. आणि म्हणून त्या शिष्याच्या विषयी अंतःकरणामध्ये करुणा असल्यामुळे श्रीगुरु त्या शिष्याच्या प्रश्नाचं उत्तर अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने पुन्हा मागे जे युक्तिवाद सांगितले त्या युक्तिवादाच्या आधारानं पुन्हा सांगणार आहे. त्यात विचार आपण उद्या करणार आहोत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय, जोग महाराज की जय.